पहिल्याच्या 3 रांगा आहेत त्या 3 रांगांवर गौरवमूर्ती बसायचं आहे. पहिल्या 3 रांगांवर सुरुवात होत आहे. ते बांधव बाहेर गेले आहेत नमस्कार. कर्तृत्वाला सलाम आणि कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आजच्या या दिमागदार पुरस्कार वितरण सोहळ्यात आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे सर्व समाजाला एक अचूक दिशा दर्शवणारं तसेच ट्रॅफिकमध्ये आपल्या मनामध्ये एक दीपक प्रज्वल करणारे असे आजच्या कार्यक्रमाचे शिस्तप्रिय अध्यक्ष दीपकजी आर्वे साहेब, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, ज्यांच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वतीचा वास आहे असे असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सचिन वायकुळे साहेब, प्रसिद्ध वक्ते, लेखक, भाषण प्रशिक्षक, बार्शी, जिल्हा सोलापूर. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित असणारे सर्वांना आपल्याला ज्याच्या ऑक्सिजनची गरज असते ते ऑक्सिजन निर्माण करणारे असे एक यशस्वी उद्योजक प्रमोदजी तमन्नावर, संचालक श्री महालक्ष्मी ऑक्सिजन सोलापूर, ज्यांच्या सुपीक डोक्यामध्ये या सर्व रणरागिणींना पुरस्कार देण्याचा आविष्कार झाला आणि ज्यांनी कोल्हापूरच्या मातीमध्ये आविष्कार फाउंडेशनची स्थापना केली असा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजयजी पवार साहेब, पत्रकार, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया सोलापूर. या कार्यक्रमाचे संयोजक श्री जब्बार शिकलगार सर, जिल्हाध्यक्ष मी स्वतः श्री अल्लाउद्दीन शेख सर, सोलापूर जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे. या संघटनेच्या महिला संघटिका सौ स्नेहल खंकाळ मॅडम, सौ रेखा सोनकवडे मॅडम, श्री बापूदा जमादार सर, उपस्थित जे पुरस्कार्थी आहेत ते पुरस्कार्थी, त्यांचे कुटुंबीय, मित्र, बंधू आणि भगिनींनो, आजचा जो दिवस आहे, आजचा दिवस महिलांच्या सन्मानाचा दिवस आहे, महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपकजी आर्वे साहेब, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, यांचा सत्कार आमच्या सौ स्नेहल खंकाळ मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तो जसने चिरागा करेंगे हम असे आमचे दीपक आर्वे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संपतो आणि 29 मार्चला हा कार्यक्रम होतोय, पण आविष्कारची व्याप्ती सध्या इतकी वाढलेली आहे की आपल्याला तारखा मॅच करणं अवघड जाते. त्यामुळं मार्च महिन्यातला कुठलाही एक रविवार आपण या कार्यक्रमासाठी चॉईस करतो. गेल्या रविवारी नागपूरमध्ये आपला कार्यक्रम होता आणि त्याच्या अगोदरचे जे 2 रविवार होते त्यामध्ये सण समारंभ असल्यामुळे ते कार्यक्रम किंवा मुलांच्या परीक्षा असल्यामुळे ते त्यामध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान त्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्यरत असतात अशा महिलांची नोंद घेऊन, त्यांच्या कार्याची नोंद घेऊन आपण हा पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या समारंभाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते ज्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहे ते आदरणीय दीपक आर्वे साहेब. सेवा जितकं काम करतो त्याच्यामध्ये प्रायोरिटी आहे ते आमची या कार्यक्रमासाठी प्रायोरिटी देतो. प्रत्येक संस्थेचं कार्य वेगळं असते, कोण कुठल्या क्षेत्राला, कोण कुठल्या गोष्टीला महत्त्व देणार हे त्या त्या संस्थेवर अवलंबून असते. आम्ही असं ठरवलं की या देशामध्ये हजारो लाखो कोटी लोक राहतात. आपल्या आसपास सुद्धा असे लोक आहेत की ज्यांचं कर्तृत्व चांगलं आहे पण त्यांना काही फार सन्मान मिळतो अशातला भाग नाहीये. आपल्याला माहित आहे की आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये
दोन नंदन भावजाई असेल तर त्या सुद्धा एकमेकाला कुरगोडी करत असतात नेहमी. म्हणजे असं म्हणतो कोरा, घरामध्ये चांगलं जेवण झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी आईला तू छान जेवण केलेलं आहेस ना, असंच जेवण कर असं कधी म्हणत नाही ती. काहीतरी त्यात खूट काढत असते, ह्याच्यात मीठच नाही आणि या पातळच असं असते. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते माझ्यापेक्षा वायकुळे साहेब फार छान आणि गमतीदार सांगतील, कशा पद्धतीनं संसाराचा हा गाडा आपण वाहत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय की सन्मान हा फार महत्वाचा आहे. सन्मान हा तुम्हाला रोज मिळणारी गोष्ट नाही आहे. सन्मान हा कधी तर मिळत असतो, म्हणजे त्याचं प्रारब्ध चांगलं आहे, त्याच्या नशिबामध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये सन्मान येत असतो. म्हणजे पूर्वजन्मामध्ये किंवा गेल्या काही दिवसामध्ये आपण जे काही चांगलं काम केले त्या चांगल्या कामाची नोंद म्हणजे हा सन्मान असतो. आम्ही असा विचार करतो की जे समाज मान्यवर आणि बंधू भगिनी, गेले 25 वर्षापासून आविष्कार फाउंडेशन बरेच ठिकाणी कार्यक्रम केले. ते शोधून काढून ते पुरस्कार देतात. असं कोण पाहिजे कोणाला पाहिजे असं कोणी देत नाही. त्यांनी मला पण गेल्या वर्षी गोवाला बोलवून पुरस्कार दिला. सर मला कशाला दिला म्हणून विचारलं. त्यांचं सोशल एज्युकेशन आणि शिक्षक दिनाचे कार्यक्रम होता. साहेब तुमच्याबद्दल लय ऐकलं म्हणलं, तुम्ही कोविड काळात एवढं काम केलं, आम्हाला आत्ता कळलं तुम्ही काय काय काम केलं म्हणून तुम्हाला द्यावं मला वाटलं म्हणून मला पण दिलं. मी धन्यवाद सांगितलं तेव्हा. कसं असतं लाईफमध्ये. आज राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी वायकोळे सर, मला त्यांच्या मित्राची आठवण झाली. म्हणजे मी मोहोळ एका कार्यक्रमाला गेलो होतो गरुड विद्यालयामध्ये MPSCच्या मुलांना मार्गदर्शन करायला. राजेंद्र माने नावाचा माझा तिथे एक प्राध्यापक मित्र होता. आता समोर MPSCची मुलं बसलीत. MPSCची मुलं म्हणजे ग्रॅज्युएटच्या काही ॲपिरिंग असतात आणि काही ग्रॅज्युएट झालेले असतात. मी गडचिरोलीला 3 वर्षे काम केलेलं आहे. 91 ते 94 मी गडचिरोलीमध्ये होतो आणि स्वइच्छेनं गडचिरोलीला मी पोस्टिंग स्वीकारलं होतं. खडतर त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. प्रास्ताविकेमध्ये राजेंद्र माने सर बोलले, आपल्यासारखंच बरंच कौतुक केलं असं तसं. आरवे साहेबांनी मला तिथे 3 नक्षलवादी मारले. मी कधी नक्षलवादी? ठीक आहे, हरकत नाही, खपव म्हणला. परत मला आरवे साहेब बारामतीला होते. त्यांनी बारामतीला इतकं चांगलं काम केलं की शरद पवार साहेबांनी त्यांना बोलवून सांगितलं, आरवे साहेब मला विचारशिवाय बदली करून घ्यायची नाही. त्यांनी कपडाला हात लावला. म्हणजे शरद पवार कुठं, मी कुठं, माझी काय लायकी, तो कोण माणूस आणि तो कशाला मला बोलून सांगेल. परंतु माझ्यावरच्या अतिप्रेमामुळं त्यांनी असं वक्तव्य केलं. जसं संजय पवार साहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, म्हणजे जवळचे मित्र आहेत, भावासारखे आहेत मला. आणि खरोखर म्हणजे त्या माणसाचं मला ऊर्जा आणि कॉन्फिडन्स हा खूप आवडतो. माणसामध्ये काय गुण असावेत व्यवहारात वागताना यशस्वी होण्यासाठी, ते संजय पवार साहेबांकडे आहेत. म्हणजे आपण शून्यातनं ज्याला विश्व उभं केलं म्हणता येईल असं त्यांनी आविष्कारची स्थापना केली. अनेक प्रवृत्ती असतात, अनेक चांगल्याही प्रवृत्ती आहेत. त्यापैकीच एक आमचे सचिनजी वायकोळे सर. प्रभावी वक्तृत्व कौशल्य, ज्यांचे भाषणाचे क्लास चालतात, पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यान होतात, त्याचबरोबर त्यांची पुस्तकंही प्रकाशित झाले असे एक प्रसिद्ध लेखक आहेत. आणि बंधू आणि भगिनींनो, एक सगळ्यात मोठं पुण्यकर्म करणारं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे ते तृतीय पंथीयासाठी काम करणारं पुण्यकर्म करणारं व्यक्तिमत्व. त्याचं कार्य आपण जर बघायला गेलं तो जेवढा त्याच्या आधार कार्डावरती असतो. माणूस एवढा वाईटही नसतो जेवढी त्याची पत्नी समजते, आणि माणूस एवढा चांगलाही नसतो जसं त्याची आई समजते. माणूस कसा असतो हे त्याच्या फक्त मित्राला माहीत असतं. म्हणून तर ते दोन्ही मित्र आहेत, त्यांच्याबद्दल आपण जास्त काही न बोलता मी
माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही. आणि मी वायकुळे साहेब, आपल्यासारखा वक्ता पुन्हा होणे नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी वायकुळे सर यांना विनंती करतो की आपलं अध्यक्ष भाषण करावं. नाही, जर माईक तपासायचा तर तो कसा तपासायचा हे तुम्हाला पहिलं सूत्र. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकोबाराय, जाडिया स्वराज्याची संकल्पना मांडली ते छत्रपती शहाजीराजे, ज्यांच्या संस्कारात 2 छत्रपती घडले ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, जाडिया स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज, युद्धभूमीवर गेल्यानंतर शस्त्र असावं, राज्यकारभार करताना शास्त्र असावं असं सांगणारे बुधभूषण ग्रंथाचे निर्माते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, या देशाला ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं ते राजर्षी शाहू महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने शिकला नाही तर दळबद्री राहाल असा महत्वाचा संदेश ज्यांनी दिला ते महात्मा ज्योतिराव फुले. चुलीपुढे बसलेल्या महिलांना ज्यांनी पुस्तकाच्या पानांच्या परत आणून सोडलं आणि पुस्तकातल्या प्रत्येक शब्दांशी जोडलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. या देशाला ज्यांनी महान ग्रंथ दिला ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गळून पडलेल्या महिलांच्या मनामध्ये ज्यांनी आत्मविश्वास पेरण्याचं अगाधपणे काम केलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे चमत्कार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आविष्कार आहे. आणि हा आविष्कार आपल्या पोवाड्यातून रशियापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे. तुमच्या आणि माझ्या जीवावर ज्यांनी या देशाच्या महासत्तेचं स्वप्न पाहिलं ते डॉक्टर अबुल फकीर जलालुद्दीन अब्दुल कलाम. लग्नाला गेल्यानंतर ज्या अक्षता असतात त्या खाली पडलेल्या अक्षता एकत्रित करायच्या, त्या अक्षतांच्या भाकरी करायच्या आणि त्या भाकरी आपल्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना खाऊ घालायच्या. अशा पद्धतीने वसतिगृहातले विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते कर्मवीर भाऊराव पाटील. या सर्वच महापुरुषांच्या चरणी मी सुरुवातीला नतमस्तक होतो. ज्यांनी या समाजाच्या जडणघडणीसाठी समर्पितपणे काम केलं त्या सर्वच महापुरुषांच्या चरणी मी सुरुवातीला नतमस्तक होतो. आज आविष्कार फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या साठी फाउंडेशनचे संस्थापक आमचे सन्मित्र संजयजी पवार, त्याचबरोबर ज्याने आत्ताच भाषण केलं, अगदी नाही म्हणत पण त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी थोडंसं भाषणाचा वेळ कमी केला, पण ते दीपक आर्वे साहेब, त्याचबरोबर तमन्नाबार साहेब ज्यांनी बरोबर झाले. ते आता सवय लागली त्यामुळे कागद बघायची सवय नाही, पानातलं मी बघत नाही, मी पानातलं बघत नसल्यामुळे मनातलं बोलत राहतो. ज्याला मनातलं बोलता येतं आणि मनातलं बोललेलं लोकांच्या मनापर्यंत पोहोचतं, त्यामुळं पानांच्या शिवाय मनातलं ज्याला बोलता येतं ते उत्तम भाषण असतं आणि मी अशा पद्धतीचं भाषण करतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भाषणाचा नियम आहे, भाषणामध्ये सर्वच आणि इथून तिथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत इमोशन नसले पाहिजे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भाषणामध्ये मोटिवेशन नसलं पाहिजे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भाषणामध्ये विनोद नसला पाहिजे, तर त्या भाषणामध्ये विनोदही असला पाहिजे, त्या भाषणामध्ये प्रेरणाही असली पाहिजे, त्या भाषणामध्ये भावनाही असली पाहिजे आणि त्या भाषणामध्ये विनोद सुद्धा असला पाहिजे. संमिश्रपणे ज्या वेळेला अशा पद्धतीचं भाषण लोकांच्या समोर आपण करतो त्यावेळेला ते भाषण लोकांच्या मनाचा वेध घेत असतं आणि म्हणून मला अशाच प्रकारचे भाषण करायची सवय आहे. एखाद्याचं भाषण जर अगदीच इमोशन्स घेऊन म्हणजे ते जर एकदा टोकावर गेलं मोटिवेशनच्या प्रेरणेच्या, तर अधिक प्रेरणाही माणसाला पचत नाही आणि अधिक भावनाही माणसाला पचत नाही. त्यामुळे भाषणाचे काही नियम आहेत, भाषणाचे काही पद्धती आहेत आणि या पद्धतीसाठी गेली 10 वर्ष झाले मी प्रशिक्षणाचं काम करतो आहे. त्यामुळं कुठं बोलावं, किती बोलावं, काय बोलावं या सगळ्या पातळींवरचं ज्ञान, या सगळ्या पातळींवरचं भाग बोलणार आहे. कारण मला पुढं बार्चीला 4:30 वाजता माझी भाषणाची कार्यशाळा आहे, सकाळची कार्यशाळा मी केली आहे. मात्र हा कार्यक्रम मला टाळता येत नव्हता, त्यामुळे मी पुन्हा सोलापूरला आलो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7:30ला कार्यक्रम आहे, त्यामुळे तुमच्याशी मी बोलणार आहे. परंतु बोलत असताना मला तुम्ही जे बसलात ना अशी निवांत बसलेली, त्यामुळं जी काही तुमचं मनापासूनचा जो कालावधी पाहिला मी, तर कोणी मोबाईलमध्ये पाहतं, कोणी कशात पाहतं, परंतु लक्षात घ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मात्र प्रत्येकाचा हात हातात नाही, हे दुर्दैव आहे.
आणि या सगळ्या स्तरावर आपण असा संक्रमण अवस्थेतून चाललो आहोत. तुमचं कौतुक आणि अभिनंदन इतक्याचसाठी की आज महिला दिन आहे आणि महिला दिनाचा औचित्य सुद्धा हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेतलाय. 8 मार्च महिला दिन झाल्यानंतर फाउंडेशनचं एक पद्धत आहे की या महिन्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये ते कार्यक्रम घेतात. तर तुमच्या वाट्याला यावेत, कारण या जगामध्ये अशी पण माणसं आहेत की ज्यांच्या डोक्याला टोप्या वाट्याला आल्या. कारण टोप्या घालणं खूप अवघड सोपं काम आहे, फेटा घालणं अवघड आहे. टोप्या कुणी कुणाला घालायला लागले. मात्र हे सगळे पवार सरांचं कौतुक का केलं पाहिजे? पवार साहेबांनी तुमच्या डोक्यावर फेटा घातलाय. त्यामुळं अशाच पद्धतीचा फेटा सातत्यानं तुमच्या डोक्यावर येत राहावा, तुमचा सन्मान होत राहावा, तुमचा पुरस्कार याच पद्धतीने असा बहरत राहावा. कारण मी तुम्हाला सांगेल, एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की आपलं आयुष्य जे आहे ना, आपलं आयुष्य परिस्थिती, शरीर, मन, हृदय या भोवती आपलं आयुष्य फिरतं आहे. कारण शरीर आरामाच्या शोधात आहे, परिस्थिती पैशाच्या शोधात आहे, मन शांतीच्या शोधात आहे आणि हृदय चांगल्या माणसांच्या शोधात आहे. हा शोध जगातल्या प्रत्येक माणसाचा सुरू आहे. मात्र तो अजून पूर्णत्वाला गेलेला नाही, तो अपूर्णतेच्याच उंबरठ्यावर आहे. आणि पूर्णत्वाला शोध नेत असताना नेमकं शरीराला आराम केव्हा पाहिजे आहे, आपल्या खरं परिस्थितीला पैसा किती हवा आहे, मनाला शांती का हवी आहे, हृदयासाठी चांगली माणसं का हवी आहेत, या सगळ्याचा शोधाचा प्रवास अनंत काळ आणि असा निरंतर सुरू असतो. मात्र केव्हा केव्हा तो शोध पूर्ण होतो आणि लक्षात घ्या, तो शोध आपण कधी पूर्ण होऊ द्यायचा नाही. कारण तो शोध पूर्ण झालं की मानवी जन्म पूर्ण होतो. मानवी जन्म पूर्ण झाला की खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विराम असतो. त्यामुळं हा शोध म्हणजेच जगणं आहे, हा शोध म्हणजे जीवन आहे. त्यामुळे आलेला प्रश्न, आलेली संकट, आलेल्या समस्या पायावर आणि पायाखाली घेऊन त्याचे डोंगर करत तुम्हाला वर अवकाशात झेप घेता आली पाहिजे. आणि तेवढं सामर्थ्य, तेवढा क्षमता फेटे घातलेल्या या सर्व महिला भगिनींच्या मध्ये आहेत. या पद्धतीचा भाव मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. तुम्हाला पुढे एकदा शुभेच्छा देतो. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. प्रतिभा चंद्र यादव, सहाय्यक शिक्षिका संत ज्ञानेश्वर संगे, सहाय्यक प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा शाळा नंबर 36, शहापूर इचलकरंजी, तालुका हात, कोमोदेवी प्राथमिक शाळा कोल्हापूर. उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका चौकात, साता जिल्हा मराठी केंद्र शाळा ओळखा, तालुका दक्षिण सोलापूर. नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळ बापूजी प्राथमिक शाळा सोलापूर. शिक्षक पुरस्कार 2024. आप्पासो धर्मराज काशीद सर. नागेश महादेव जाधव, लिपिक, अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.